नमस्कार मंडळी, आज आम्ही गणेशोत्सवानिमित्त आपल्या यूट्यूब चॅनलचा श्री गणेशा करीत आहोत. त्याचे नाव आहे सफर जोडीची. तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास नवनवीन प्रकारचे व्हिडिओज आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स पाहायला मिळतील. तर चला सुरुवात करूया आपल्या मुंबई ते कुडाळ प्रवासाला. चला बाय बाय, हॅपी जर्नी. थँक्यू. बाय बाय बाबू. आता आम्ही ऑलमोस्ट पनवेल क्रॉस करून मुंबई गोवा हायवे चालू झालेला आहे. NH66. मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आम्ही पोचलो आहोत इंदापूरला. इथे अनेक मंडळी गावी जाताना दिसत आहेत आणि आमच्यासारखे अनेक रायडर्स सुद्धा निसर्गाचा आनंद घेत जाताना दिसत आहेत. तर मयूर, त्यांना असं बघून तुझी काय रिॲक्शन आहे? अगं, आज आपण फॅमिलीला घेऊन चाललो, नाही तर आपण सुद्धा बाईक राईडवरच असू. आता कडशेडी टनलला सुरुवात होईल ना मयूर? मे बी, मला असंच वाटतं. ड्रायव्हरला भूक लागली. ही मफी दिसती नीट बसत नाही माझी. ती म्हणते बघायला पाहिजे, तिला पण भरवायचं. आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि सुरुवात झाली आहे कशेडी टनलला. या टनलमुळे जवळजवळ आपला पाऊण तास वाचत असतो. तसे त्याच्यापेक्षा जास्त पण लागत असेल. गोव्यालाच गेलेलो तेव्हा आम्ही इकडे गेलेलो. पुढे तर गे, अजून खूप बाकी आहे. पुढे आम्ही पुढे गेलेलो तेव्हा. अरे इकडनं रस्ता आहे, इकडनं साईडनी आहे ना, वाट आहे. हा ठीक आहे, तिथे माणसं उभी आहे. हो ठीक आहे, इकडनं रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे, इकडनं आतमध्ये जायचं. अरे काय नाही, चिखल असतं. हे बनवलं, पायवाट बनवली आहे बाबा. पायवाट नाही, चांगलं बनवलं. तर मित्रांनो, आपल्या मार्गातील अडथळ्यांना सुरुवात झाली आहे. म्हणजे आम्ही पोचलेलो आहोत संगमेश्वरला. इथे रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही समजत नाही. तर मित्रांनो, आम्ही संगमेश्वर ते लांजा हा खड्ड्यांचा रस्ता चुकवून तिथून परत राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली आणि पंढूरपर्यंत पोहोचून माझ्या मम्मीला वगैरे आम्ही घरी सोडून तिथून निघून परत आम्ही कसालला आमच्या घराकडे निघालो आहोत.
कारण की मधला इतका गॅप होता त्यामध्ये आम्हाला व्हिडिओ घेता आला नाही. तर आता मी परत व्हिडिओ कंटिन्यू ठेवते. तुम्ही बघू शकता. आता आम्ही पोचलो आहोत आमच्या घरी कसालात. गांगुचिराई मठ म्हणून एक देवस्थान आहे, त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आमचा गावी दुसरा दिवस आहे आणि आज आहे गौरी पूजन आणि आज आहे आमचा पहिला ओसा सुद्धा. काल खूप उशीर झाला त्यामुळे मी काल तुम्हाला घर दाखवू शकली नाही, तर तुम्हाला आज मी माझं घर दाखवते आणि माझा बाप्पा सुद्धा. मित्रांनो, हा आहे आमचा बाप्पा. यावर्षी हा माझा पहिलाच गणेशोत्सव आहे जो माझ्या सासरी मी साजरा करते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि आता वेळ झाली आहे ओसा भरायची. आता माझी आई ओसा भरतील त्या मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, आता सुपांना धागे बांधून झालेले आहेत आणि आता आई पानांना हळदी कुंकू लावून घेत आहे. त्या साईडला इकडे जास्त मोठं घेणार ना, हे वाला इथे ठेवा असं. इथे ठेवा थोडं, हां असं. हे वाला आहे ना, हे त्याच्यावर उलटं ठेवा. आता समोर येईल बघ. हां असं. हे सर कोण येते त्याच्यावरती सर झालं. त्याच्यामध्ये खूप सारं साईडला तिकडे बरोबर काय बोलताय. हा कपडा ठेवा खालती आणि त्याच्यामध्ये बांधा. हा नाही, काकांचं जुना डबल घ्या, डबल मध्ये राहणार. व्यवस्थित बांधा लागतो. इकडनं असं ठेवा. घट्ट बांधा. इकडनं सगळं कवर करा. हे कवर करा असं. हे असं व्यवस्थित घ्या. त्याला हे बांधा, हे वाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा ओसा रेडी आहे. आम्ही आमच्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ओशाचे सुपे गौरीच्या पुढ्यात नेऊन ठेवत आहोत. मग गारण्याला सुरुवात होईल, ते आम्ही तुम्हाला दाखवू.
आता नम्रताचा ओसा पुजून झाला आहे आणि आता तुळशीकडे सुपे ठेवून पूजा करते. आणि इथे सवासिनींचा एकमेकांना वाण देण्याचा कार्यक्रम चालू आहे. यावेळेस माझ्या बायकोचा पहिला ओसा आहे, त्यामुळे पहिला ओसा असतो ते वाण देत नाहीत. तिची वाण देण्याची आणि घेण्याची वेळ पुढच्या वर्षी असेल. घे हो झालं. माझा आज ओसा झालेला आहे पहिला सक्सेसफुली. आता आम्ही चालू आमच्या मम्मीकडे ओसा घेऊन परत रिटर्न. चला. तर मी माझ्या माहेरी आलेली आहे, म्हणजे माझ्या गावी टिगसला. आणि मित्रांनो, आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करीत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय.